रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर एका तरुणाला अपहरण करून ठेवलाय। 9 कोटी गायब झाल्याप्रकरणी त्याचं अपहरण केल्याची माहिती आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला। तर नाना पटोलेंचे आरोप बिनबुडाचे आहेत। टीआरपी मिळवण्यासाठी पटोलेंचं हे स्टेटमेंट असल्याचं उत्तर रवींद्र चव्हाण यांनी दिलंय। रवींद्र चव्हाण नावाचे त्यांचे माजी मंत्री आणि आमदार त्यांच्या बंगल्यावर वैभव नावाचा एका पोराला किडनॅप करून ठेवलेला आहे। 9 कोटी रुपये गायब झालेत। याच्याजवळ कुठून आले 9 कोटी मला माहिती नाही, पण जी माहिती आमच्याजवळ आहे की रवींद्र चव्हाणच्या बंगल्यावर वैभव नावाचा एक माणूस त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे। 9 कोटी गायब झाले, त्याच्याकडून 4.5 कोटी रुपये वसूल केले गेले आहेत। 4.5 कोटी रुपये मिळाले नाहीत म्हणून त्याच्यावर तिथे अत्याचार चाललेला आहे, अशी पण माहिती आमच्याजवळ आलेली आहे। नाना पटोले हे नेहमीच असं टीआरपी साठी स्टेटमेंट करत असतात आणि मला असं वाटतं की त्यांनी हे केलेलं टीआरपी साठी स्टेटमेंट आहे। काही दिवसापासून कंटिन्यू वर्तमानपत्रांमध्ये आणि मीडियामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रमुख पदा म्हणून मला मिळणार आहे असं जेव्हापासून माहीत पडलं तेव्हापासून अशा काही गोष्टी आहेत। नाना पटोलेंनी या अगोदर पण अनेक वेळेला असे आरोप करत असतात, वेगवेगळ्या नेत्यांवरती करत असतात आणि मला असं वाटतं की त्यांनी असे आरोप करणं हे बिनबिडाचे, हे चुकीचं आहे।